ओवा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे. 1. अपचन, पोटात गॅस झाला असेल तर ओवा खा, आराम पडतो. 2. वात तसेच कफ कमी करतो. पोटात वायू धरणे, पोटाचे आजार, जंत आदीवर ओवा हा रामबाण उपाय ठरतो. 3. ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. 4. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओव्याचा रस घ्यावा, मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही थोडीशी मिसळू शकता. 5. छातीत कफ झाला असल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने कफ कमी होऊन आराम मिळतो. 6. दातदुखीमध्ये ओवा फायद्याचा ठरतो. दातदुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातांवर 1 ते 2 थेंब टाकावे. दातदुखी बरी होते. 7. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे आणि पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो. 8. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. 9. ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल. 10. पोटाच्या बाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो. 11. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे, ॲसिडिटीपासून सुटका होते. 12. आर्थरायटिसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणाऱ्या वेदनेपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो. 13. पोटात मुरड होऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर घ्यावे, आराम मिळतो. 14. तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडावर फुंकर मारावी. यामुळे पोट दुखणे थांबते. 15. भजी करताना त्यात ओवा पूड किंवा ओवा घातल्यास अपचनाचा त्रास होत नाही. 16. ओवा खाल्ल्यामुळे कफ सुटतो. उलटी होत असेल तर ओंकारी थांबते. आव पडत असल्यास आवसुद्धा थांबते. तुम्हाला जर या आरोग्यवर्धक टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.